कायद्यालाच बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार म्हणजे हा धर्म स्वातंत्र्य विरोधी कायदा असं म्हणायला हरकत नाही. धर्माची इष्ट देवता सर्व जगाचा धर्म एक झाला म्हणून प्रसन्न होईल का? तर याचं उत्तर नकारार्थी आहे. धर्मासाठी कायदे आहेत, जातीच्या सुरक्षेसाठी कायदे आहेत, व्यक्ती स्वातंत्र्यासाठी कायदे अधिकार आहेत. मात्र लोकांचे प्रश्न तरीही सुटत नाहीत. काल परवा लव जिहादला रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा कायदा कॅबिनेटमध्ये पास करण्यात आला. या कायद्याची आवश्यकता खरोखर आहे का? आज याविषयी आपण थोडंफार चिंतन करणार आहोत. मागील काही वर्षामध्ये काही अशा घटना घडल्या, ज्या घटना वर्तमानपत्रातून, न्यूज चॅनल्समधून आणि सोशल मीडियामधून आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्या म्हणजे हिंदू मुली आणि मुस्लिम मुलं यांच्यामध्ये होत असलेली प्रेम प्रकरणं आणि त्या प्रेम प्रकरणातून होत असलेलं धर्मांतर. आता हे धर्मांतर फक्त हिंदू आणि मुस्लिम यांच्यापुरतंच मर्यादित आहे का? जगामध्ये प्रेम प्रकरणाचे प्रकरणं आणि त्याचबरोबर प्रेम प्रकरणातून होत असलेली धोकाधडी ही काही आज नवीन नाही. कारण प्रेमाला कुठेही बंधन घालता येत नाही आणि खरोखरच जर प्रेम असेल तर तिथं धर्मसुद्धा त्यांना रोखू शकत नाही, हे आजवर आपण पाहिलेलं आहे. परंतु काही प्रकार जे घडले आणि त्या प्रकारातून जो धार्मिक कट्टरतावाद आहे, त्या कट्टरतावादातून असे अनेक प्रकार आपल्यासमोर आले. मुळामध्ये एखाद्या मुलाने अथवा मुलीने धर्माच्या भिंती मोडून लग्न केलेलं असेल तर त्या नवविवाहित दाम्पत्याला बऱ्याचदा त्याच धर्मातली लोक विरोध करतात. हा विरोध दोन्हीकडूनही असतो आणि या विरोधाच्या नैराश्यातून त्या गर्तेमध्ये एकमेकावरती अन्याय अत्याचार करणं, आरोप प्रत्यारोप करणं आणि ते आरोप प्रत्यारोप आणि त्यातून घडणाऱ्या घटना ह्या लोकांसमोर येतात आणि वर्तमानपत्रात कायद्याच्या चौकटीमध्ये न्यायासाठी प्रतीक्षेत राहतात आणि त्यामधून आपल्याला असं वाटतं की धर्मांतर केल्यामुळं किंवा धर्मांतर केलेल्या गोष्टीमुळं हे सारं घडत आहे. परंतु यामध्ये फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही. मित्रांनो, गुजरात, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा कायदा करण्यात आलेला आहे आणि हा कायदा करणारं महाराष्ट्र हे 13वं राज्य आहे. ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, कर्नाटक, हरियाणा, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये यापूर्वीच धर्मांतर विरोधी कायदा करण्यात आलेला आहे. धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला 60 दिवस अगोदर प्रशासनाला पूर्वसूचना देणं आवश्यक आहे. धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीनं धर्मांतरास विरोध केला तर ते धर्मांतर बेकायदेशीर ठरविण्यात येणार आहे. याचाच अर्थ पुरेपूर धर्मांतर विरोध या कायद्यात देखील आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याला धरून त्या व्यक्तीला कुठल्याही धर्मात जाण्याची मुभा आपल्या घटनेनं दिलेली आहे. परंतु त्या व्यक्तीला जर एखाद्या धर्मात धर्मांतर करायचं आहे आणि त्या व्यक्तीला जर त्याच्याच घरच्या लोकांनी विरोध केला तर हे धर्मांतर बेकायदेशीर ठरणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची इच्छा असून देखील त्याची मुस्कटदाबी करण्याची पुरेपूर तरतूद या कायद्यात झालेली आहे. म्हणजे त्याला त्याच्या जवळच्या नातेवाईकानं विरोध केला तर तो त्या धर्मात जाऊ शकत नाही. एकूणच चारही बाजूनं त्याला कुठल्याही धर्मात जाण्याची मुभा नाही. इथंच घटनेनं त्याला दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचं इथं उल्लंघन होतं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कायद्यालाच बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार म्हणजे हा धर्म स्वातंत्र्य विरोधी कायदा असं म्हणायला हरकत नाही. कारण संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेऊन 25 दिवसाच्या आत त्याला नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी केल्यानंतर त्या 25 दिवसाच्या आत त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीनं आक्षेप घेतला तर त्याच्या धर्मस्वातंत्र्याला, व्यक्ती स्वातंत्र्याला या ठिकाणी पायबंद घातला जाणार आहे. त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येणार आहे. आता हे झालं आपल्या महाराष्ट्र आणि देशातील धर्मस्वातंत्र्याविषयी कायद्याविषयी. परंतु कल्पना करा की जगातील सर्व देश
आणि सर्व देशातील लोक जर मुस्लिम झाले किंवा सर्व लोकांनी धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला तर संपूर्ण जग हे शांतीच्या मार्गाने एकत्वाच्या तत्वाने नांदेल का? या उलट जगातील सर्व राष्ट्रातील लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर काय होईल? सर्वांची प्रगती, सर्वांना सकस पौष्टिक आहार किंवा सर्वांना समान हक्क मिळतील का? किंवा त्या धर्माची इष्ट देवता सर्व जगाचा धर्म एक झाला म्हणून प्रसन्न होईल का? तर याचं उत्तर नकारार्थी आहे. कारण धर्म कुठला जरी असला तरी त्या धर्मामध्ये भेदभाव हा आहेच आणि तो भेदभाव आहे गरीब श्रीमंतीचा भेदभाव आहे, सत्ता संपत्ती श्रेष्ठत्वाची चढाव ओढ आहे, स्वार्थ आहे, कपट आहे. एकूणच धर्म म्हणजे बाह्य रंग आहे. त्यामुळे व्यक्तीच्या अंतर्मनातील दुर्गुण झाकत नाहीत, कारण दुर्गुण हे अधर्मी असतात, हे धर्माच्या बंधनात नाहीत. म्हणून धर्म ही कल्पना माणसांना एकत्रित कशी काय करू शकेल आणि समान न्याय देऊही शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे आज वास्तव आहे. इराकचा संघर्ष. इराणने 13 मुस्लिम राष्ट्रावर ड्रोन हल्ले केले. या संघर्षावर लढणारे मुस्लिमच आहेत आणि मरणारे देखील मुस्लिमच आहेत. मग मला सांगा, ज्या आखाती देशामध्ये संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण देश हे मुस्लिम असतानासुद्धा मुस्लिमांच्या जीवावर उठलेले आहेत, मग त्यांचा धर्म एक नाही का? आणि त्यांचा रक्षणकर्ता, त्यांचा अल्लाह एक नाही का? तरी देखील माणूस माणसाच्या जीवावर उठतो. तो धर्मासाठी नाही, तर तो एकमेकाच्या चढाओढीसाठी, एकमेकाच्या वर्चस्ववादासाठी या ठिकाणी लढतो. धर्म कधीही एकमेकामध्ये लढवित नाही. फक्त एवढंच आहे की जी स्वार्थी लोक, कपटी लोक आहेत आणि जे स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत, हे धर्माचा आधार घेऊन गरीब माणसाला कट्टरतावादी करतात आणि त्यांना धर्माच्या नावाने, धर्माच्या ओझ्याखाली दाबून टाकतात. हे आजचं खरं वास्तव आहे. आणि हे वास्तव सोडून आपण जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ही माणसं जगू देत नाहीत, वरती येऊ देत नाहीत. हे देखील खरं आहे. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.